नमस्कार. संविधान वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. नुकतेच राज्यसभेवर निवडून आलेले माननीय खासदार श्री रामराव वडकुते साहेब, राज्यसभा सदस्य, भारत सरकार, नवी दिल्ली यांचा भव्य सन्मान सोहळा काल दुपारी 4 वाजता मराठी पत्रकार संघ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. रामराव वडकुते साहेब हे सामाजिक बांधिलकी जपणारे, जनसामान्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढणारे आणि विकासाभिमुख दृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ग्रामीण विकास, शिक्षण, सामाजिक समन्वय आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत देशाच्या सर्वोच्च संसदीय सभागृहात राज्यसभेत त्यांची निवड होणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. या गौरवपूर्ण क्षणानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट मुंबईतर्फे हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माननीय के रविदादा, जे संचालक आहेत इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे, उपस्थित होते. त्यासोबतच त्यांचे सल्लागार माननीय प्रीतम कुमार आठवले, तसेच त्यांचे समन्वयक श्री सुरेश यादव, ॲडव्होकेट शंकर चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते. के रविदादा हे बॉलिवूडमध्ये त्यांचं चांगलं प्रस्थ असल्यामुळे त्यांच्यासोबत त्यांचे काही बॉलिवूडचे मित्रमंडळीसुद्धा या समारोहाला उपस्थित होते. यावेळेस अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते. या मॅनेजमेंटने आजच्या 26 वर्षा अगोदरपासून सुरुवात केली आणि तुम्ही कुठलाही इतिहास पत्रकार आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात, समजदार आहात, बुद्धिमान आहात, काही अधिकारी मित्र इथं आमचे बसलेले आहेत. पूर्ण गुगल शोधलं, तुमचं यूट्यूब शोधलं तर आम्ही इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून जी समाजसेवा केली ती अधोरेखित आहे. मी स्वतः वयाच्या 13व्या वर्षापासून सामाजिक कार्यकर्ता आहे. 16 वर्षापासून व्यवसाय करतो. लहान वयापासून बॉलिवूडमध्ये आहे. अलीभाई माझे जवळचे मित्र आहेत. 1983 सालीपासून आम्ही दोस्त आहोत. मी आजही बॉलिवूडमध्ये आहे. मुंबई शहरात नावाजलेला नृत्य कलाकार म्हणून माझं नाव होतं. आता 26 वर्षापासून हेलिकॉप्टरचा आमचा भाडे देण्याचा व्यवसाय आहे आणि सामाजिक कार्यासहित मी गेले 42 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे आणि तुम्ही सगळे मला ओळखता जास्तीत जास्त. आणि नेहमीच आदरणीय प्रीतम कुमार आठवले साहेब, सुरेश यादव, इव्हेंट मॅनेजमेंट करत असताना आम्हाला नवनवीन बुद्धिमान लोकांची गरज लागतच असते आणि मी नेहमी जसं नवीन नवीन कलाकारांना चान्स देण्याचा प्रयत्न करतो तसं इव्हेंट मॅनेजमेंटच्या क्षेत्रातही मी असा प्रयत्न करत आलो की त्याचं एक उदाहरण देईल की गेल्या वर्षी म्हणजे आता पुढे कार्यक्रम आहे आमचा. मी 9वा वर्ष रतन टाटाजींचा वाढदिवस साजरा करतो, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सर, तुमच्या आशीर्वादाने यावेळेस आम्ही त्यांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये समुद्रामध्ये साजरी करणार आहोत. रतन टाटाची पहिली जयंती आहे. तो कार्यक्रम मी संपूर्ण सुरेश यादव आणि आदरणीय प्रीतम कुमार आठवले सरांना त्यांच्या पाठीशी ठेवलं आणि मी सांगितलं की हा इव्हेंट संपूर्ण तुम्ही योग्य पद्धतीने हाताळायचा. जर तिथे माझी गरज लागली तरच मी उपस्थित राहील, नाही तर मी कशात इंटरफेअर करणार नाही. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीमध्ये आघाडी आहे. अशा पद्धतीने आदरणीय प्रीतम कुमार आठवले साहेब, सुरेश पवारने, सुरेश यादवने आणि इतर माझ्या आमच्या सगळ्या टीमने, माझ्याकडे खूप मोठी टीम आहे, अतिशय 20-25 वर्षापासून ती माझ्यासोबत कार्य करते आणि नौके लोक आणि बुद्धिवान लोक, खास करून श्रमिक लोक आणि बुद्धिवान लोक हे मला इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये लागतात. परंतु इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे पैसा कमवणं, आम्ही असा कधी विचार केला नाही. माझे अनेक असंख्य देशभर सामाजिक कार्यकर्ते मित्र आहेत, वकील मित्र आहेत, जजेस मित्र आहेत. त्यापेक्षा माझं अधिकारी वर्गामध्ये
खूप चांगल्या प्रकारे प्रेमसंबंध आहेत, जे सामाजिक कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतात असे अनेक मित्र माझे आहेत. पत्रकारिता करत असताना, सामाजिक कार्य करत असताना, व्यवसाय करत असताना, गरीब पासून गरीब, अमीरापासून अमीर, म्हणजे अगदी अमिताभ बच्चन असेल किंवा PM ऑफिस असेल, यांच्याशी आमचा जवळचा संबंध आला आणि येतो. माझं बसणं जास्त दिल्लीमध्ये सगळ्यांना माहीत आहे. मुंबईत फक्त आजचा दिवस, बुधवारचा दिवस असतो, म्हणून आम्ही साहेबांना विशेष विनंती केली, आठवले साहेबांना, त्यांनी मान्य केली. आणि अतिशय आनंदाचा भाग आहे की महाराष्ट्रातून आपल्याकडून असंख्य अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेली लोक आहेत. ती नावाजलेली नावं आहेत. त्याच्यातलं एक आमच्यातला सामाजिक कार्यकर्ता म्हणून गरीबातलं नाव आपल्या समोर बसलेलं आहे. त्यांनी स्वतः अनेक वेळा मान्य केलंय की मी साधारण परिवारातून आलोय, मी साधारण परिवारातून आलो. आणि ते आता म्हणतात मी खासदार झालो हे मला स्वतःला स्वप्नासारखं वाटतंय. खरंच वाटावं. पण सर तुम्हालाही सांगतो, अगदी वयाच्या 13 वर्षापासून अनेक लोक इथं त्याचे साक्षी आहेत की आम्ही देखील वयाच्या 13 वर्षापासून जे सामाजिक कार्य केलं ते कदाचित एखाद्या कॅबिनेट मिनिस्टरनी पण नाही केलं. एवढं कार्य आमचं आमच्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि सामाजिक कार्यातून आहे. आणि त्याचे बरेच पुरावे गुगलमध्ये, युट्यूबवर, कुठल्याही पब्लिसिटीला जवळ न करता, कुठल्याही प्रसिद्धीचा हाव न ठेवता, कारण मी स्वतःच मर्यादा आहे, पण प्रसिद्धीचा विषय मी ठेवला नाही. मी म्हटलं कार्य करत जायचं. ते आठवले साहेब त्या गोष्टीला बरोबर बारकाईने बघतात. कमी पैशामध्ये मोठं काय देत आहे ते आम्ही केलं आणि आजही करतो. आदरणीय खासदार साहेब परभणीचे आहेत, मी साहेबांना ते सांगितलं. हिंगोलीचे आहेत, मी साहेबांना सांगितलं की मराठवाड्याचे आहेत. परभणी पण थोडं जवळ येतं. नरसिंह देवाचं मंदिर आहे, मोठं इतिहासकारक आहे. मी गेले 16 वर्षापूर्वी तिथे हेलिकॉप्टर मुंबईतून घेऊन गेलो. तिथे जत्रा होती. माझे IPS मित्र ते तिथे राहतात. त्यांनी मला खूप विनंती केली, पैसे त्यांनी दिले आणि मी हेलिकॉप्टर नेला. 1.5 लाख लोकांच्या ऐवजी 4 लाख लोकांनी 2 दिवस मला हेलिकॉप्टर ठेवावं लागला. परंतु मला मुंबईला येणं भाग पडलं. परत हेलिकॉप्टर आणल्या जाताना माझं रोडला ऍक्सिडेंट झालं, बाय रोड जिंतूर जवळ माझं ऍक्सिडेंट झालं. त्याला 15-16 वर्ष झाले. पण तसाही हेलिकॉप्टर हा प्रकार आहे. लोकांना किती वाईट वाटलं तर आम्हाला कधीच वाईट वाटलं नाही, कधी धोका नाही झाला. गगनगिरी महाराजांसारखे महाराज माझ्या हेलिकॉप्टरमध्ये 46 वेळा 36 वेळा बसले. असे अनेक लोक बसले. अनेक लोकांची मी सेवा केली. आताच मी अलिबाईला बोललो, आपल्याकडे हाजी महाराजांचा दर्गा आहे कल्याणला, 450 वर्षापूर्वीचा दर्गा आहे. इतिहासात मी त्या दर्ग्यावर हेलिकॉप्टर घेऊन गेलो आणि 1.5 मिनिटात गोरगरीब लोकांना खालून वरती, जाडे मोठे शरीर आणि ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे त्यांना हेलिकॉप्टरने वरती पोहोचवलं 1.5 मिनिटामध्ये. तो जत्रेचा दिवस होता. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री, ते माझ्यासोबत माझ्या हेलिकॉप्टरमध्ये, बरेच तिथले नेते माझे सगळे मित्रच आहेत, ते सगळे होते. तर असे हे सगळं कार्य करत असताना आपला सर्वांचा आशीर्वाद, सर्वांचा अनमोल मार्गदर्शन आम्हाला नेहमी लागत आलं आणि ते घेऊन आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विचार करत आलो आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आलो. दुर्दैवाने मला थोडंसं असं सांगावं लागतं, सर वाईट वाटून घेऊ नका, आपल्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये माहिती आणि जनसंपर्कालय विभाग आहे. मी त्या विभागाशी संबंधित आहे, पत्रकार असल्यामुळे, सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे. पण त्या विभागाला कधी अशा गोष्टी दिसल्या नाही की जे गुगल किंवा युट्यूबने केलं नाही ते आम्ही केलं आणि आमचा इतिहास आहे. तर केलं याचा अभिमान आहे. पण ते गोरगरिबांसाठी, म्हणजे थोडक्यात सर, मी विधवा बायकांना हेलिकॉप्टरने फिरवलं 222 मुंबई शहरात. त्यांना पंचतारांनी जेवण दिलं. मुंबईच्या शिवसेनेच्या महापौर माझ्या चीफ गेस्ट होत्या, पाहुणचला आदरणीय प्रीतम कुमार आठवले साहेबांनी सगळं अरेंज केलं. मी सर आदिवासी लोकांना हेलिकॉप्टरने फिरवलं. मी मतिमंद पोरांना हेलिकॉप्टरने फिरवलं. कॅन्सर पीडित पोरांना हेलिकॉप्टरने फिरवलं. ज्यांचं वय 90 आणि 98 आहे त्या जोडप्याला हेलिकॉप्टरने फिरवलं, फ्री ऑफ चार्ज, कोणाचाही 1 रुपया न घेता. परंतु त्यातल्या त्यात जेवढं सामाजिक कार्य करता येईल, कुठलंही शासनाचं पत्रक न घेता, कुठल्याही शासनाचं सहकार्य न घेता, आदरणीय आठवले साहेब, स्पेशल मी त्यांचं नाव वारंवार घेतो, ते मार्गदाते राहिले, आजही आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत येईल. आणि आदरणीय खासदार साहेबांचं आम्हाला तुमच्याच माध्यमातून सहकार्य लाभलं आहे, मार्गदर्शन लाभलं. पुढे ह्याच्याच पावलाने तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही याला पुढाकार घेऊन पुढे जाऊ. आणि आमच्या हातूनही चुका होत असतात, भरपूर चुका झालेल्या पण असतील, पण त्या आपण क्षमा केलेल्या आहेत, तेही आम्हाला मान्य आहे. पण पुढेही आम्ही आमचं सामाजिक कार्य आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून मोठमोठ्या प्रकारे चांगले चांगले सामाजिक विषय आम्ही आजही हाताळू.
गेल्या हप्त्यात आपल्याकडे युद्धाचं जे प्रकरण चालू आहे, आम्ही पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली मुंबई शहरात, आपण सगळे होतं तिथे, आणि युद्धाच्या जागेवरती बुद्ध पाहिजे हे आम्ही एक मेसेज दिला. मला वाटतं तो मेसेज सीआयडी मार्फत आदरणीय पंतप्रधान साहेबांपर्यंत पोहोचला आणि त्यांनी पण आपली पावलं सकारात्मक उचलली. त्यासाठी मी त्यांचे, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचे आणि जेवढे सामाजिक कार्यकर्ते एनजीओ होतात सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. अलीबाई माझ्या जवळचे मित्र, मागणी सांगितलं, आदरणीय आमदार साहेब आमच्या सोबत आहेत, सुरेश यादव नौका आहे, परंतु काम चपळ केलं. त्यांनी सक्सेसफुल रतन टाटाचा वाढदिवस करून दाखवल्या. परत आम्ही जयंती करतोय. सर, आपल्याकडे मागणी आम्ही करतोय तुमच्या सगळ्यांच्या लेखन. मी 5 वर्षापूर्वी आदरणीय अजितदादाकडे एक मागणी केली होती, तुमच्या समोर परत करतो की मला मुंबई शहरामध्ये रतन टाटाचा सेल्फी पॉईंट बांधायचा आहे. तो मी बांधणार, सेल्फी पॉईंट सर मी बांधणार, पैसे आम्ही देणार, आम्हाला सरकारची फक्त जागेची संमती पाहिजे. अजितदादा एवढे खुश झाले आणि म्हणाले, अरे बापरे, तुम्हाला हे सुस्त कसं काय, हे खूप जबरदस्त, मी देतो तुम्हाला जागा. दुर्दैवाने नंतर ते त्याचं पण गेलं, ती सत्ता गेली, नंतर बऱ्याच गोष्टी कोरोनाच्या संकटात गेल्या. आता रतन टाटासाठी आम्ही मागणी केली की मुंबईमध्ये आम्हाला स्टॅच्यू पाहिजे. आम्ही पैसे आमच्या पद्धतीने ते स्टॅच्यूसाठी वगैरे देऊ, पण जागा आम्हाला शासन करून पाहिजे. सर, ती मागणी आम्ही राज्यसभेत पण करू, मुंबईत केलेली आहे महाराष्ट्र शासनाला. आपण थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा आणि रतन टाटाजींचा एक स्टॅच्यू आम्हाला मुंबई शहरामध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही मला ऐकून घेतलं, एवढं कोणी ऐकत नाही, पण तुम्ही ऐकलं त्याबद्दल आभार. यानंतर आता आदरणीय खासदार साहेब बोलतील, कृपया लक्ष द्यावं. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यामाता अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा या महामानवांना वंदन करतो. आजच्या मुंबईत होणाऱ्या पहिल्या सत्कारासाठी ज्यांनी आयोजन केलं, ज्यांनी आता आजचं मनोगत व्यक्त केलं, ते आयोजक रविदादा, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली रविदादा इंडिया इव्हेंट मॅनेजमेंट चालवतात, ते त्यांचे सल्लागार माननीय आमचे गुरुवर्य आम्ही त्यांना म्हणतो, ते आठवले साहेब, सुरेशजी यादव, आमचे दुसरे गुरुदेव आमचे तायडे साहेब, अली खान साहेब, आमच्या बरोबर आलेले ज्यांना राज्यमंत्री दर्जा आहे. आणि मी जसं एका समाजाचं राज्यात काम करतो, ज्या समाजाचे 105 लोक वारले तरी त्यांना पाहिजे तसा न्याय मिळाला नाही, त्या समाजाचे अध्यक्ष आता त्यांना राज्यमंत्री मिळाले, ते कैलासजी राऊत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. माझ्यासोबतच समाजाचे शिंदे गटात काम करतात, ते ज्यांना राज्यमंत्री दर्जा मिळाला होता, परंतु माझ्या अट्टहासामुळे तो गेला, पुढे मिळेल भविष्यात. कारण मी राज्यमंत्री दर्जा मला निवडणुकीच्या आधी दिला होता, मी अध्यक्ष केलं होतं मला, आणि त्यांना उपाध्यक्ष केलं तर त्यांना राज्यमंत्री दर्जा दिला होता एकनाथ शिंदे साहेबांनी. पण मी ते पद स्वीकारलं नाही आणि त्यांचा परिणाम त्यांच्यावर झाला की त्यांना ते स्वीकारता आलं नाही, आणि म्हणून माझ्यामुळे त्यांचं राज्यमंत्रीपद गेलं. पण खात्री देतो त्यांना की मी तुम्हाला मिळवून देईन एवढं आश्वासन या ठिकाणी. ॲडव्होकेट शंकररावजी चव्हाण माझे राजकीय पत्रकार मित्र सल्लागार म्हणलं तरी चालेल, ज्यांच्यापासून मी बरंच काही शिकलो. आणि प्रकाश होतात ज्यांनी मला आणलं डिबेटवर, मला नेहमी आमदार नसताना घेऊन जात होते, आमदार झाल्यावर तर कोणी नेते, पण आमदार नसताना घेऊन जात होते. ते इथं विनोदजी राऊत जे मोठे राज्याचे पत्रकार आहेत, त्यांचे बंधू जिल्हा परिषदचे सभापती होते, त्यांचे वर्गाचे ते प्रमोदजी राऊत इथं उभा हात धरून तेही आहे. दुसरं विशेष म्हणजे हा कार्यक्रम ब्रह्म विष्णू महेश सारखा झाल्यासारखं मला वाटतं. त्याचं कारण काय, महाराष्ट्र हे मुख आहे, त्याच्या बाजूला कर्नाटक आलं, त्याच्या बाजूला नेपाळ आलं, असं 3 राज्याच्या वतीनं हा सरकार होतो. कारण माझ्यासाठी मुद्दामून कर्नाटक मधून तर त्याच्याही भाग्यात होतं. ते काल हिंगोलीला मला भेटायला येणार होते, पण मी म्हटलं तुम्हाला हिंगोली येऊ नका, तुम्ही मुंबईलाच या. आणि ते मुद्दाम कर्नाटकहून मला भेटण्यासाठी, सत्कार करण्यासाठी आमची ती सगळी कर्नाटकची मंडळी या ठिकाणी सर्वच आदरणीय. आणि खरं म्हणजे
तुम्ही सगळे ज्यांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानले जाते ते सगळे आदरणीय पत्रकार माझ्यासाठी आणि उपस्थित सर्व या कार्यक्रमाला असलेले सर्व प्रतिनिधी. मला आनंद होतो की मी राज्यसभेचा फॉर्म भरल्यानंतर माझे सत्कार माझ्या साहेबांनी सांगितलं परभणी वस्तीपथा साहेब दोन्ही जिल्हे माझे आहेत. कारण 2004 पर्यंत मी परभणी जिल्ह्यात राजकारण करत होतो. पवारसाहेबांनी अचानक हिंगोली जिल्ह्यात विधानसभेला पाठवल्यामुळं तिथे गेलो. पण या ठिकाणी घर आहे म्हणजे मुलगा राहतो, घर आहे म्हणजे वेगळं घर नाही. 2 घरं म्हणजे मुलांचे घर राहणार आहेत. नाही तर 2 घरं म्हटलं लोक म्हणजे माझे हे खासदार 2 घरावाला आहेत. तर 2 घरं म्हणजे 2 मुलं 2 ठिकाणी राहतात. परभणीलाही माझं सगळं वैभव आहे आणि हिंगोलीला वैभव. आणि तसा मी आर पाटलाला विनंती केली की आर पाटलाकडे एक वाशिम जिल्ह्यातला मनुष्य यायचा, तिथं माझी जमीन असायची, तो मोठेपणा करायचा. तुमचा जो लाडका ओळखूत आहे तो माझा शिवशेजारी म्हणायचा. आमदार गोरेगावकर एक होते आमच्या हिंगोलीच्या बाजूचे. माझं गाव तसं हिंगोलीतलं पहिलं तो म्हणायचा आमचा शिव होय. आणि मी परभणीत वरपुडकर मंत्र्यावर राहायचो. आर पाटील मला रामभाऊ माहिती, त्यांच्या वडिलाचं नाव रामराव. ते म्हणजे तू खरं सांग कुठला आहेस, कारण त्या 3 जिल्ह्यातले लोक तुला शिवभाऊ म्हणतात आणि मला तू परभणीत जाऊ, तू खरं सांग म्हणलं कुठलं आहे. म्हणजे साहेब तुमची मी शरद पवारकडे तक्रार करतो, कारण महाराष्ट्राचे ते अध्यक्ष होते आणि महाराष्ट्राच्या अध्यक्षाला जर कार्यकर्त्याचं गाव माहीत नसेल तर तो त्या अध्यक्ष पदावर होणे. ते म्हणजे विनोद करू नको, खरं सांग म्हणलं. तुम्हाला अजून सांगलो आणि मी भटक्या मुक्ताचा आहे आणि भटक्या मुक्ताला फक्त गाव नसते, तिथं पाय ठोकल ते भटका. अशा मी विनोद कांबळे, मुख्य संपादक, संविधान वार्ता, मुंबई.